नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मुस्लिम समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. मुस्लिम समाजाच्या वतीनं आमदार संग्राम जगताप यांच्यावर कायदेशीर कारवाई करून निलंबनाची मागणी. जवखेडे खालसा येथे आमदार संग्राम जगताप आणि राजळे यांनी मुस्लिम देवस्थानवर केलेल्या प्रकाराबद्दल कारवाई करण्याची मागणी. यासोबतच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांचा देखील पाठबळ आमदारांना असल्याचं सांगत त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी. मुस्लिम ख्रिश्चन अल्पसंख्याक समाजाच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करत न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली केल्याचा मुस्लिम समाजाकडून आरोप करण्यात आलाय. आज आम्ही अहमदनगरचे जिल्हा कलेक्टर माननीय आशिया साहेब यांना आज भेटलो. समस्त मुस्लिम समाज यांच्या वतीने निवेदन देण्यात आलं आहे. निवेदनाचे विषय जे आहेत त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे अहमदनगरचा जो रिकाम टेकडा आहे, त्यांनी पूर्ण अहमदनगरमध्ये जे जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे आणि जे वातावरण खराब करतोय, वेळोवेळी जिथं गेलं तिथं मुस्लिम ख्रिश्चन अल्पसंख्याक समाजावर काही ना काही या निमित्ताने आणि ते पत्र त्यांना रिक्वेस्ट केली आहे की माननीय राज्यपाल, माननीय महाराष्ट्र निवडणूक आयोग आणि महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष यांना तो लेटर पुढं फॉरवर्ड करावा. त्याच्यामध्ये की जो व्यक्ती निवडणूक झाल्यानंतर, तो निवडणूक लढताना कोणत्याही पक्षाचा जरी असला तरी तो निवडणूक जिंकून आल्यानंतर तो त्या विधानसभाचा आमदार असतो आणि जर तो असंविधानिक काही भाष्य करत असेल किंवा एखाद्या विशिष्ट समाजाला किंवा बहुजन समाजाला जर वेटीस धरून आक्षेपार्ह वक्तव्य करत असेल तर त्याला त्या संविधानिक पदावर राहण्याचा कोणताही प्रकारचा अधिकार नाही आहे. म्हणून कलेक्टर साहेबांच्या मार्फत राज्यपाल, निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष यांना आम्ही विनंती केली आहे की याचा जो आमदारकी पद हे तातडीने रद्द करावा अशी आम्ही पहिले विनंती केली. दुसरा जो विषय आहे की कालच जवखेड खालसामध्ये हजरत रमजान बाबाची दर्ग्यामध्ये काही जातीवादी आतंकी संघटनेचे लोक आणि अहमदनगर जिल्ह्याचे 2 आमदार आणि काही चिल्लर लोक तिथं जाऊन त्या दर्ग्यावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. हा जो विषय आहे हा मागील आठवड्याभरापासून खूप ज्वलंत पद्धतीने चालला होता. माननीय कलेक्टर साहेबांना, SP साहेबांना याची आम्ही वेळोवेळी कल्पना दिलेली होती आणि त्यांना वक्फ ट्रायब्युनलचा जागा वक्फ प्रॉपर्टी असल्यामुळं, वक्फ ट्रायब्युनल म्हणजे वक्फ ट्रायब्युनल हा एक कोर्ट आहे, त्याची जागा असल्यामुळं वक्फ ट्रायब्युनलचा आदेश त्याच्यामध्ये स्पेसिफिकली लिहिलेलं असतं की त्या जागेवर कोणत्याही इस्लामिक शरियाला बाधा येऊ नये, असं कोणतंही कृत्य होऊ नये याची डायरेक्ट गाईडलाईन जी आहे माननीय SP साहेब अहमदनगर यांना दिलेली होती. परंतु त्या ठिकाणी तिकडचे जे मुस्लिम समाज म्हणजे त्या दर्ग्याचे जे मुजावर होते त्या मुजावरांना बाजूला ठेवलं. पोलिसांनी त्यांना घेराव घालून एका बाजूला केलं आणि या जातीवादी संघटनेला आणि 2 आमदार आणि चिल्लर लोकांना दर्ग्यामध्ये प्रवेश दिला, तिथं आरती करायला लावली आणि ती दर्ग्याची विटंबना केली. तर आम्ही कलेक्टर साहेबांना सांगितलंय का जे आपले अहमदनगर जिल्ह्याचे जे SP, ॲडिशनल डेप्युटी, प्रांत, तहसील, तलाठी आणि तिथला सरपंच आणि जे बाकीचे लोक तिथं दंगल घडवायला आले होते या सगळ्यांनी तिथं दर्ग्याची विटंबना केल्यामुळं त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि हे SP साहेबांची जबाबदारी होती की ते जागेवर कोणत्याही पद्धतीने न्यायालयाचा अवमान होऊ नये. परंतु SP साहेबांनी कोणतंही लक्ष दिलं नाही. ते न्यायालयाचा जो आदेश धुडकावून लावल्यामुळं माननीय कलेक्टर साहेबांना विनंती केली की SP साहेबांवर ब्रीच ऑफ ड्युटी म्हणजे कर्तव्यात कसून म्हणून SP साहेबांनी ॲडिशनल डेप्युटी आणि तिथला PI यांच्यावर गुन्हा दाखल करावा. तिथला जो PI आहे तो हाच PI आहे ज्यांनी शेवगावमध्ये एका दर्ग्याची जेव्हा ती मिरवणूक, चादरची मिरवणूक चालली होती, त्या दर्ग्याच्या चादरच्या मिरवणूकमध्ये लाठीचार्ज केला होता आणि त्याला दुसरीकडे त्याची बदली करण्यात आली होती. परंतु सिस्टमॅटिकली तिथं दंगल घडवण्याच्या हेतूने त्या PIला बरोबर पातळीमध्ये इम्प्लांट केलं गेलं आणि हे सगळं षडयंत्र जे आहेत, आम्हाला असं वाटतं की हे सगळं षडयंत्र SP, ॲडिशनल आणि डेप्युटी सहित काही राजकारणी लोक आणि रिकाम टेकड्यांनी केलं आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे. आज अहमदनगर के कलेक्टर को हमने आकर निवेदन दिया कि हमारे माइनॉरिटी के जो अधिकार है उसका हनन हो रहा है. जिस तरीके से फंडामेंटल राइट्स से आर्टिकल नंबर 19 से 24 के अधिकार का जो हनन हुआ, जबरदस्ती एनक्रोचमेंट जो अहमदनगर में चालू है, एक C डिग्री का आमदार है जो जाकर पूरे जिले के अंदर माहौल खराब करने की कोशिश कर रहा है, उसके बारे में हमने बताया कि उसको संविधान के पद पर रहने का अधिकार नहीं है क्योंकि राइट टू इक्वालिटी, हर समाज को लेकर चलने का संविधान के अंदर प्रावधान है. ये चीज़ को बताते हुए गुहा का मसला हुआ,
हमारे दरगाहों का मसला हुआ, जिस तरीके से कल एक दरगाह के ऊपर जबरदस्ती चढ़कर भगवा झंडा लगाया गया। हमने कलेक्टर साहब को ये बताया, मुस्लिम समाज का आक्रोश बताया कि बाबरी मस्जिद की शहादत के बाद जो देश के अंदर माहौल बनाया जा रहा था, उसी तरीका का माहौल जो है अहमदनगर के अंदर कुछ लोग बना रहे हैं। कायदा सुव्यवस्था जो है यहाँ के कलेक्टर साहब और एसपी साहब का काम है। यहाँ पर हो ये रहा है कि कलेक्टर साहब के पास जाने के बाद आदेश की अमल बजावनी नहीं हो रही है। ट्रिब्यूनल जो है राइट टू इक्वालिटी का पूरा वायलेशन किया जा रहा है। हमारे जो नेता हैं उन लोगों के साथ में माइनॉरिटी के होने की बुनियाद के ऊपर, मुसलमानों के होने की बुनियाद के ऊपर इनके साथ धक्का-मुक्की की जाती है। यहाँ पर जो समाज का आक्रोश है वो हमने आपके माध्यम से बताया, कलेक्टर साहब को बताया। कलेक्टर साहब ने ये आश्वासन दिया है कि ऐसा कि कोई भी जो हिंदुस्तान के आइन के अंदर 1991 के अंदर पीस ऑफ वर्शिप एक्ट का हमारे देश में कायदा है, उसकी अमल बजावनी नहीं हो रही है। हमने इंसिस्ट कर और प्रेशर कर कलेक्टर साहब को बताया। हमारे जो यहाँ के अहमदनगर के कलेक्टर है आशिया साहब, उन्होंने कहा कि हम इसके ऊपर कड़क अमल बजावनी करेंगे और कायदा सुव्यवस्था जो बनाने की जिम्मेदारी सिर्फ हमारे समाज पे नहीं आ रही है। कोई उठे छुटे जिनकी है ना स्टैंडर्ड नहीं है, जिनके पास के उनके ऊपर गुने दाखिल है, वो लोग आकर हमारे को असंवैधानिक लैंग्वेज जो देश के अंदर नहीं चलती है, कोई उठे छुटे बोलता है, लांडे बोल रहा है, कोई है ना हिरवा साहब बोल रहा है, कोई हमारे को जिहादी बोल रहा है कि वो कानोबा का मंदिर है, रमजान शाह वली साहब का मंदिर है या दरगाह है। ये सब अधिकार जो है डॉक्यूमेंट्स हमारे पास है। हम कोर्ट की लड़ाई अच्छी तरीके से लड़ रहे हैं और जरूरत पड़ने के ऊपर जिस तरीके से हमने इंटीमेशन भी दिया कि अगर अगली कोई भी दरगाह के ऊपर अगर कोई आक्रमण होता है या मस्जिद के ऊपर अनकॉन्स्टिट्यूशनल चीज होती है तो हम एसपी साहब की टीम के साथ में पहले जाकर उनको बताएंगे और उसके बाद में इससे बड़ा आंदोलन रोड के ऊपर उभारेंगे हमारे फंडामेंटल राइट्स के लिए।